चला तर मग मस्तपैकी अख्खा मसूरची डाळ बनवूयात. त्यासाठी मी 1 कप डाळ घेतली आहे, 1 वाटी. त्यानंतर ह्याला 2 वेळेस मस्तपैकी धुवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, मस्तपैकी हे 2 वेळेस धुवून घेतल्यानंतर थोडंसं पाणी वतून ह्याला ना आपण कुकरला लावूयात. कुकरला 2च शिट्ट्या होऊ द्यायच्या, जास्त नाही. जास्त शिट्ट्या झाल्या तर डाळ जास्त बारीक होऊन जाते. त्यानंतर हे कांदा मोठा बारीक चिरला आहे मी, टोमॅटो आणि अद्रक लसूणाचे पाकळ्या आहेत. बघा आपली डाळ शिजून तयार आहे. त्यानंतर मी एका कढईत मस्तपैकी तेल ओतलं आहे. तेल ओतून थोडेसे खडे मसाले टाकून कांदा हे मस्तपैकी त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, ते परतून मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याच्यात पुन्हा त्यानंतर लसूण आणि अद्रकचं पेस्ट टाकून घ्यायचं आहे आपण ह्याला. हे बघा, मस्तपैकी पेस्ट टाकून घेतल्यानंतर ह्याला तेल सुटेपर्यंत असंच परतून घ्यायचं आहे. तेल सुटल्यानंतर ह्याच्यात टमाटे टाकून मस्तपैकी ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. मस्तपैकी टमाट्याला पण फ्राय करून घ्यायचं आहे. टमाटे फ्राय झाल्यानंतर त्याच्यात थोडेसे आपण 2 चमचे मी घाटी मसाला, मीठ आणि गरम मसाला आणि थोडंसं जिरा पावडर आणि धना पावडर टाकला आहे. ह्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मसाल्यांना तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर हे बघा तेल कसं सुटलं आहे. तेल सुटल्यानंतर काय नाही, दुसरं हे मसूर टाकून घ्यायचे आपण ह्याच्यामध्ये. मसूर टाकून घेतल्यानंतर कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून मस्तपैकी ह्याला कड येईपर्यंत बारीक गॅस करून शिजू द्यायचं आहे. हे बघा, मस्तपैकी आपली अख्खा मसूरची डाळ रेडी आहे. हे बघा, बघितली ना कशी मस्त झाली आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, खूप भारी लागते. पण बरं का, तुम्ही पण ना एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असली तर नक्की एकदा सबस्क्राईब, लाईक करा. ओके, बाय.